माण तालुक्यातलं विरळी गाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय, पण विकासासाठी नाही तर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं. मागासवर्गीयांसाठी असलेल्या 15% निधीतून 3 सिंटॅक्सच्या पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या. बाजारात काही हजार रुपयांत मिळणाऱ्या या टाक्यांची किंमत लाखाच्या घरात दाखवून बिले काढल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या प्रकारामुळं गावात प्रचंड संतापाचं वातावरण आहे. पाण्याच्या टाक्या तीन ते पाण्याच्या टाक्या दिलेत की त्याची किंमत एका टाक्याची किंमत 30,000, 45,000, 40,000 अशी किंमत लावलेली आहे. हा प्रकार समोर येताच गावकऱ्यांनी शांत बसण्याऐवजी टाक्यांचीच गावभर मिरवणूक काढली. भ्रष्टाचाराचा निषेध असाच करायचा असा संदेश देत ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या अनोख्या आंदोलनाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. याचं आम्हाला काय वाटतं उत्तर देते. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लक्ष घालून दोषींवर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा मागासवर्गीयांना. आम्हाला कुठल्याही तिन्ही समाजाला कोणालाही चढलं नाही की तुम्हाला पाणी टाकी आणू करून. ग्रामपंचायती स्वतःच्या जीवानं ग्रामपंचायतीने टाकी आणली आणि तिथं उपयोग बी नाही त्या टाकीचा. आहे तशी टाकी तिथं ग्रामपंचायती उभा आहे. आता गावकऱ्यांची एकच मागणी आहे, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि सरकारी पैशांचा हिशोब जनतेसमोर मांडावा. संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विरळी गावात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका थांबायचं नाव घेत नाही, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. आता प्रशासन खरंच जागं होऊन या प्रकरणाचा छडा लावणार की पुन्हा हे प्रकरणही कागदावरच राहणार, हा प्रश्न आता विरळीकरांसह संपूर्ण माण तालुक्याला पडला आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.